Hello students, we are studying the 11th chapter, human body and organ system. या प्रकरणामधला हा जो शेवटचा पार्ट आहेत ब्लडचे कंपोनंट्स, ब्लडचं फंक्शन, ब्लड ग्रुप, ब्लड डोनेशन आणि ब्लड प्रेशर म्हणजे रक्ताशी संबंधित असलेला संपूर्ण भाग हा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता इथे कॅन यू टेलमध्ये जो दुसरा प्रश्न विचारलेला आहे तो विचारलेला आहे की व्हॉट फ्लोज आउट व्हेन वी हॅव ॲन इंजुरी. म्हणजे जर एखादी इंजुरी झाली, एखादी जखम झाली तर त्यावेळेस काय वाहतं. तर आपल्याला माहिती आहे एखादी जर जखम झाली तर त्या ठिकाणी रक्त वाहतं, ब्लड वाहतं. बरोबर आहेत की ज्या ब्लडबद्दलची आपल्याला डिटेल माहिती या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. अतिशय आश्चर्यकारक अशी माहिती ब्लड संदर्भात तुम्हाला या भागामधून मिळेल. त्यामुळं टेक्स्टबुक तुमच्या पुढे असू द्या आणि व्यवस्थित ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक वाटलं त्या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुकवरती अंडरलाईन करत चला. ब्लड ज्याला आपण रक्त म्हणतो, आपल्याला माहिती आहे की ब्लड इज अ रेड कलर्ड फ्लुइड मटेरियल. रक्त हे जे आहेत हे अगदी लाल कलरचं प्रवाही पदार्थ आहेत. हे सर्वांना माहिती आहेत. ज्यावेळेस इंजुरी होते आणि मग जे ब्लड वाहायला लागतं तर ते अगदी लिक्विडसारखं असतं, बरोबर आहे, किंवा लिक्विडच असतं आणि रेड कलरचं असतं. इट इज द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आणि मजेशीर भाग पहा काय आहेत की जसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स हे वेगवेगळ्या टिश्यूपासून बनलेले असतात तशासारखं हे ब्लडसुद्धा टिश्यूचाच एक प्रकार आहेत. आणि तो कोणता प्रकार आहे तर तो आहे कनेक्टिव्ह टिश्यू. आपल्या शरीरामध्ये जर आपण रफली टिश्यूचे जर प्रकार पाहिले तर ते 4 प्रकारचे आहेत. इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्व टिश्यू आणि कनेक्टिव्ह टिश्यू. तर ब्लड हे एक प्रकारचं कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. ठीक आहे. पुढे म्हटलं आहे की द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर. लक्षात घ्या, ऑक्सिजनेटेड जे ब्लड असतं आपल्या शरीरामधलं हे डीप रेड कलरचं आहे, डार्क असं रेड कलरचं असतं. सॉल्टी इन टेस्ट. आता ब्लडची टेस्ट तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या वेळेस तोंडाला काही जखम झाली असेल तर तुम्ही तुमचंच जे ब्लड आहे त्याची टेस्ट घेतलेली असेल, बरोबर आहेत की नाही, तर ते तुम्हाला थोडं खारट अशासारखं चवीचं लागते. साल्टी असतं ते टेस्टमध्ये. अँड इट्स pH इज 7.4. pH जे आहेत ती त्याची 7.4 असते. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे pH काय आहे. तर pH संदर्भातला भाग आपण पुढल्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत की 7च्या वर जर pH असेल 7, 8, 9, 10, 11, 12, 14पर्यंत तर तो जो सबस्टन्स असतो तो बेसिक नेचरचा असतो, अल्कलाईन नेचरचा असतो. आणि 7पेक्षा जर pH कमी असेल म्हणजे 6, 5, 3, 2, 1 इथपर्यंत जर असेल तर तो सबस्टन्स जो आहे तो ॲसिडिक नेचरचा असतो. तर ॲसिड काय असतं, बेस काय असतं, त्यामध्ये pH काय असतं, या संदर्भातले संपूर्ण डिटेल्स आपण पुढल्या प्रकरणामध्ये पाहू. आता मात्र तुम्ही एवढंच लक्षात घ्या की रक्ताचा जर pH काढला तर तो 7.4 आहे, तो 7च्या वर आहे. त्यामुळं ब्लड हे बेसिक नेचरचं असतं. ठीक आहे. ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपोनंट्स. हे जे रक्त आहेत हे 2 घटकांपासून बनलेलं आहेत. ते 2 घटक कोणते तर पहिला घटक आहे प्लाझ्मा आणि दुसरा घटक आहे ब्लड सेल्स. 2 हे कंपोनंट्स ब्लडमध्ये असतात. आता प्लाझ्मामध्ये काय काय असतं किंवा प्लाझ्मा म्हणजे काय. Plasma is pale yellow, clear and slightly alkaline fluid.
प्लाझ्मा काय असतं? प्लाझ्मा म्हणजे काय, तर त्या ब्लडमधले जर सेल आपण बाजूला काढले, त्या ब्लडमध्ये सेल पण असतात, छोटे छोटे सेल जे अगदी आपल्याला नेकेड आईजने दिसत नाहीत, ते आपल्याला मायक्रोस्कोप खाली पाहावं लागतात. ठीक आहे. मग आपण एक इमॅजिन करू की त्या ब्लडमधले जर हे सर्व सेल काढून टाकले, कोणकोणते सेल असतात त्यामध्ये? तर RBCs असतात, म्हणजे रेड ब्लड सेल्स असतात, व्हाईट ब्लड सेल्स असतात, प्लेटलेट्स असतात. हे सर्व सेल जर आपण बाजूला काढले त्या ब्लडमधले, तर मग राहतं फक्त लिक्विड. ते जे लिक्विड आहे त्या लिक्विडला फक्त प्लाझ्मा म्हटलं जातं. म्हणजे ब्लडमधले जर सेल्स बाजूला काढले, मग राहिलं त्या ब्लडमधलं लिक्विड, तर त्याला म्हटलं जातं प्लाझ्मा. आणि हा जो प्लाझ्मा आहे, हा प्लाझ्मा पेल येलो कलरचा असतो. ठीक आहे, अगदी फिकट असा येलो कलरचा असतो, क्लिअर असतो, म्हणजे ट्रान्सपरंट असतो, अँड स्लाइटली अल्कलाईन असतो. म्हणजे तेच जे आपण पाहिलं की ॲसिडिक असतं की अल्कलाईन असतं, तर तो अल्कलाईन नेचरचा असतो, बेसिक नेचरचा असतो. इट कंटेन्स, मग आता त्या प्लाझ्मामध्ये काय काय असतं? तर 3 घटक त्या प्लाझ्मामध्ये असतात. फक्त प्लाझ्मा पाहतो होतो आपण. ठीक आहे, तर त्यामध्ये 3 घटक असतात. त्यामध्ये 90 to 92% वॉटर असतं, म्हणजे त्या प्लाझ्मामध्ये 90 ते 92% पाणीच असतं. 6 to 8% प्रोटीन्स असतं. ठीक आहे, ते कोणते प्रोटीन्स आहेत? ते प्रोटीनसुद्धा 4 प्रकारचे आहेत, जे आपण पुढं पाहू. आणि 1 to 2% इनऑर्गॅनिक साल्ट्स असतं. इनऑर्गॅनिक साल्ट्स कोणकोणते असतात ते सुद्धा आपण पुढं पाहू. पहा, तर 3 पार्ट असतात प्लाझ्माचे, म्हणजे त्या प्लाझ्मामध्ये 3 घटक असतात. पुन्हा पाणी, प्रोटीन आणि इनऑर्गॅनिक साल्ट. जास्तीत जास्त तर सगळं पाणीच असतं त्यामध्ये. ठीक आहे, मग आता प्रोटीन कोणकोणते असतात? तर ते प्रोटीन आहेत अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फिब्रिनोजेन अँड प्रोथ्रोम्बिन. हे 4 नावं लक्षात ठेवा. मग हे जे 4 प्रोटीन आहेत, त्या प्रोटीनचं काय काम आहे? पहिला प्रोटीन आहे अल्ब्युमिन. हा अल्ब्युमिन डिस्ट्रीब्यूट्स द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. ह्या अल्ब्युमिन नावाच्या प्रोटीनचं काय काम आहे? तर तो ब्लडला किंवा या प्लाझ्माला शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन. ग्लोब्युलिन काय करतं? तर प्रोटेक्शनचं काम आहे. त्या प्लाझ्माला, त्या ब्लडला प्रोटेक्ट करण्याचं काम, वेगवेगळ्या जर्म्सपासून, पॅथोजन्सपासून प्रोटेक्ट करण्याचं काम ग्लोब्युलिन करतो. फिब्रिनोजेन नावाचं प्रोटीन काय करतं आणि प्रोथ्रोम्बिन नावाचं प्रोटीन काय करतं? तर इट हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. ज्यावेळेस इंजुरी होते, इंजुरी झाल्यानंतर ब्लड बाहेर येतं, बरोबर आहे, आणि काही वेळानं ते ब्लड गोठतं. ठीक आहे, त्याचं क्लॉटिंग व्हायला लागतं, म्हणजे खूप जास्त ब्लड वाहू नये म्हणून त्याचं क्लॉटिंगची प्रोसेस होते. तर ते क्लॉटिंग करण्याचं महत्त्वाचं काम फिब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे प्रोटीन करतं प्लाझ्मामधलं. असे हे 4 प्रोटीन जे फक्त प्लाझ्मामध्ये 6 to 8% असतात टोटल प्लाझ्माच्या. पुढे इनऑर्गॅनिक आयन्स जे 1 to 2% असतात. फक्त 1 ते 2% इनऑर्गॅनिक साल्ट असतात त्या प्लाझ्मामध्ये. ते कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम. Ca, Na अँड K. Ca म्हणजे कॅल्शियम, Na म्हणजे सोडियम, K म्हणजे पोटॅशियम. हे जे इनऑर्गॅनिक आयन्स आहेत ते असतात. मग याचं काय काम आहे? तर इट कंट्रोल्स द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स. मसल्स आणि जे आपल्या शरीरामधले जे स्नायू आहेत आणि नर्व्स जे आहेत, ज्या चेतासंस्था आहेत, ज्यामुळं आपल्याला संवेदना जाणवतात, तर यांचं जे काम असतं, शेवटी हे मसलचं आणि नर्व्सचं काम हे एकत्रितपणे चालतं. म्हणजे मेंदू जसा आदेश देतो त्यावर नर्व काम करतं, त्यानुसार नर्व काम करतं, आणि मग आदेश दिल्यानंतर तो आदेश पाळण्याचं काम मसल करत असतात. हात वर खाली होणे वगैरे हे कसं करत असतो आपण? आपल्या मेंदूच्या सांगण्यावरून करत असतो. हे काम मसल करतं. तर मसल आणि नर्व्स यांच्या फंक्शनिंगचं कंट्रोल करण्याचं काम हे जे आयन्स आहेत, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, ते करत असतात. लक्षात घ्या, जे प्लाझ्मामध्ये असतात आणि फक्त 1 to 2% असतात टोटल प्लाझ्माच्या. आता त्या प्लाझ्मामधलं हे लिक्विड आपण काढलं,
पेल येलो कलरचं ते जर काढलं तर मग राहतात सेल्स, ब्लड सेल्स, रक्तामधल्या पेशी. त्या कोणकोणत्या आहेत? तर त्या 3 प्रकारच्या आहेत. RBCs, ज्याला आपण रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कॉर्पसल्स असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे रेड ब्लड कॉर्पसल्स, ज्याला आपण RBCs म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये. हे कसे असतात जरा पाहू आपण. तर ते अतिशय छोटे असतात आकाराने, लक्षात घ्या. सर्क्युलर असतात. सर्कल तुम्हाला माहिती आहे, स्पियर नाही, गोल आकार नसतो त्याचा, वर्तुळ आकार असतो. इन्यूक्लिएटेड सेल्स असतात. याच्या फिगर्स तुम्ही RBCs हे कसं दिसतं हे तुम्ही नेटवरती पाहू शकता, गुगलमध्ये. तर ते स्मॉल असतात, सर्क्युलर शेप असतो, इन्यूक्लिएटेड असतात, म्हणजे त्या सेलमध्ये न्यूक्लियस नसतो, इन्यूक्लिएटेड. ठीक आहे. दीज सेल्स अपियर रेड ड्यू टू हिमोग्लोबिन. लक्षात घ्या, हे जे सेल्स आहेत हे रेड कलरचे असतात, म्हणूनच त्याचं नाव रेड ब्लड कॉर्पसल्स आहे. मात्र हा रेड कलर कशामुळे येतो? तर त्या RBCमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं. ठीक आहे. आणि त्या प्रोटीनमध्ये आयर्न, Fe, आयर्न हा एलिमेंट असतो आणि म्हणून ते लाल कलरचं असतं, लक्षात घ्या. ऑक्सिजन डिझॉल्व इन द ब्लड, त्या ब्लडमध्ये जो ऑक्सिजन मिसळतो त्या ऑक्सिजनला कॅरी आऊट करण्याचं काम हे RBCs करत असतात. RBC मधलं हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन करतो. ठीक आहे. 50 to 60 lakh RBCs आर प्रेझेंट इन ईच क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. लक्षात घ्या, म्हणजे ते किती छोटे असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता की 1 क्युबिक मिलीमीटर, 1 क्युबिक मिलीमीटर एवढा रक्ताचा जर भाग आपण घेतला, एक फक्त त्याचे व्हॉल्यूम किती? तर 1 क्युबिक मिलीमीटर, म्हणजे एक असा क्यूब की ज्याची एक साईड ही 1 मिलीमीटर असेल. अशा क्यूब एवढ्या व्हॉल्यूमचं जर तुम्ही ब्लड घेतलं किंवा RBCs घेतले किंवा ब्लड घेतलं तर त्या ब्लडमध्ये 50 to 60 lakh RBCs असतात. 50 ते 60 लाख RBCs ह्या फक्त 1 मिलीमीटर क्यूब एवढ्या ब्लडमध्ये 50 ते 60 लाख RBCs असतात. यावरून ते किती छोटे असेल याचा तुम्हाला अंदाज येईल. मग हे कुठे तयार होतात? तर दे आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. जे आपल्या शरीरामधले जे मोठे हाडं आहेत, जसं मांडीचं हाड, पायाचे दुसरे हाडं किंवा हाताचं हाड, हे जे हाड आहेत या हाडाच्या अगदी मध्यभागी असे एक हॉलो भाग असतो, असा पोकळ भाग असतो आणि त्या भागामध्ये स्पॉन्जी टिश्यू असतात, स्टेम सेल्स म्हणून ओळखले जातात ते. आणि ते सेल जे आहेत किंवा तिथे असणारे जे टिश्यू आहेत ते टिश्यू हे RBCs तयार करत असतात. त्या टिश्यू कोणाला तयार करतं? RBCsला तयार करतं आणि मग त्या RBCs ब्लडमध्ये मिक्स होतात. आणि ह्या RBCs लिव्ह फॉर अबाउट 100 to 127 days. ह्या RBCs जगतात किती? एका RBCचा जर म्हणजे एका सेलचा जन्म जर आज झाला तर ते 100 ते 127 दिवसापर्यंत जगतात. जवळपास 3.5-4 महिन्यापर्यंत एक RBCs हे आपलं काम करते. त्यानंतर त्या डिस्ट्रॉय होतात. नंतरचं आहेत व्हाईट ब्लड सेल्स, ज्याला आपण शॉर्टमध्ये WBCs म्हणतो. व्हाईट ब्लड कॉर्पसल्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. दीज आर लार्ज, म्हणजे RBCsच्या तुलनेमध्ये ह्या लार्ज असतात, आकाराने मोठ्या असतात, न्यूक्लिएटेड असतात, म्हणजे ह्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो, अँड कलरलेस सेल असतात. कलरलेस असतात, ते त्यावरला कुठलाही कलर नसतो. 5,000 to 10,000 WBCs आर प्रेझेंट पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड. जसं 1 मिलीमीटर क्यूबमध्ये 50 ते 60 लाख RBCs असतात, तसंच 1 मिलीमीटर क्यूबमध्ये 5,000 ते 10,000 WBCs सुद्धा असतात. 5,000 ते 10,000 त्या तुलनेनं कमी असतात, कारण यांचा आकारसुद्धा काय असतो? WBCचा जास्त असतो. आणि हे WBCs 5 प्रकारचे आहेत. पुन्हा पहा,
ह्या WBCs 5 प्रकारचे आहेत. 5 टाईप्स ऑफ WBCs आर प्रेझेंट. ते कोणते? ते 5 प्रकार कोणते? तर बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. हे 5 प्रकारच्या WBCs आहेत. WBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. म्हणजे जिथे RBCs तयार होतात तिथेच WBC सुद्धा तयार होतात. WBCs ॲक्ट ॲज सोल्जर इन अवर बॉडी. आपल्या बॉडीतले जे सोल्जर आहेत, सैनिक आहेत, ते WBCs असतात. म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करण्याचं काम वेगवेगळ्या पॅथोजन्स, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून हे WBCs करत असतात. फंक्शन काय आहेत? तर याचं फंक्शन आपल्याला माहीत आहेत की दिस इज द मिलिटरी ऑफ अवर बॉडी. ठीक आहे. दीज सेल्स अटॅक द पॅथोजन एंटरिंग अवर बॉडी. आपल्या शरीरात जर काही पॅथोजन्स म्हणजे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, असे मायक्रो ऑर्गॅनिझम की जे आपल्याला डिसीज करू शकतात, अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सवरती तुटून पडण्याचं, अशा बॅक्टेरिया, व्हायरसेसवरती अटॅक करण्याचं काम हे WBCs करतात. रक्तामधल्या WBCs करतात. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम मायक्रोबियल डिसीजेस. जे मायक्रो ऑर्गॅनिझमपासून होणारे डिसीज आहेत त्यापासून आपल्या शरीराचं रक्षण करण्याचं काम WBCs करतात. मग आपण RBCs पाहिलं, WBCs पाहिलं. आता आपण प्लेटलेट्स, हे सुद्धा ब्लड सेल आहेत. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप. हे जे सेल्स आहेत ना, हे सुद्धा अतिशय छोटे असतात आणि डिस्क शेप असतात. डिस्क तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे डिस्क म्हणजे प्रामुख्यानं सर्क्युलर टाईप, मात्र डिस्क जे असते अगदी त्याचा आकार जो आहे हा डिस्कसारखा असतो. 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट पर मिलीमीटर क्यूब ऑफ द ब्लड. म्हणजे 1 मिलीमीटर क्यूब एवढ्या ब्लडमध्ये 2.5 ते 4 लाख प्लेटलेट्स असतात. आपल्याला माहीत आहेत असे काही डिसीज होतात की ज्या डिसीजमुळं रक्ताच्या पेशी कमी झाल्या असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते प्लेटलेट्स कमी होत असतात आणि डॉक्टर टेस्ट करायला सांगतात. आणि ब्लडची टेस्ट केल्यानंतर जर प्लेटलेट्स ह्या 2.5 किंवा 1.5 लाखापेक्षा जर कमी झाल्या तर शरीरावर त्याचे अतिशय विपरीत परिणाम होतात आणि त्या प्लेटलेट्स लवकर कशा कव्हर होईल यासाठी आपल्याला डॉक्टर त्या पद्धतीने आपल्यावरती ट्रीटमेंट करत असतात. तर प्रामुख्यानं 2.5 ते 4 लाख किंवा 1.5 ते 4 लाखपर्यंत जरी प्लेटलेट्स आपल्या शरीरामध्ये असेल तरी त्या नॉर्मल असतात. मात्र जर त्यापेक्षा कमी झाल्या तरीही प्रॉब्लेम आहे आणि 4 लाखापेक्षा जर जास्त प्लेटलेट्स झाल्या पर मिलीमीटर क्यूबमध्ये तरीही प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. म्हणून त्या रेंजमध्ये असायला पाहिजे. फंक्शन काय तर प्लेटलेट्सचं फंक्शन पुन्हा आपल्याला ब्लड क्लॉटिंग प्रोसेस जे आहेत, जे प्रोथ्रोम्बिन आणि फिब्रिनोजेन नावाचे जे प्लाझ्मामधले प्रोटीन्स आपण पाहिलेत या ठिकाणी पहा. फिब्रिनोजेन अँड प्रोथ्रोम्बिन जे ब्लड क्लॉटिंग प्रोसेसचं काम करतात, त्याचप्रमाणे प्लेटलेट्ससुद्धा तेच काम करतात की प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन द ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. अशा पद्धतीने RBCचं जे काय काम आहे, RBC हे ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतं प्रत्येक सेलपर्यंत आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकण्याचं काम करतं. WBCs हे सोल्जर आहेत आपल्या शरीराचे, जे पॅथोजनवर अटॅक करतात आणि त्यांना किल करतात. आणि प्लेटलेट्स हे काही इंजुरी जर झाली तर त्या प्लेटलेट्स ह्या ब्लड क्लॉटिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात. अशा पद्धतीने आपण ब्लडचे कंपोनंट्स अभ्यासले. यानंतर आता आपण ब्लडचं फंक्शन पाहू. ब्लडचं काय काम आहेत आपल्या शरीरामध्ये, काय आवश्यकता आहे, हे आपल्याला या ठिकाणी 8 फंक्शन या ठिकाणी दिलेले आहेत. देर आर टोटल 8 फंक्शन्स. 8ही फंक्शन अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे ब्लडचा रोल आपल्या शरीरामध्ये असतो. पहिला आहे की ट्रान्सपोर्ट ऑफ द गॅसेस. जे गॅसेस आहेत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम करतं. म्हणजे जेव्हा आपण रेस्पिरेशन करतो तेव्हा इन्हेल ज्या वेळेस करतो तेव्हा जी एअर घेतो त्या एअरमधला ऑक्सिजन हा ब्लडमध्ये अल्व्हिओलायमधून ब्लडमध्ये तो पास होतो. ठीक आहे. आणि नंतर तो
ते जे ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते मग प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम ब्लड करत असतं आणि त्या सेलने तयार केलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्या कार्बन डायऑक्साईडला पुन्हा लंग्सपर्यंत आणून सोडण्याचं काम ब्लड करत असतं. म्हणून ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड फ्रॉम लंग्स टू द सेल्स इन व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यू किंवा सेल टू लंग्स. हे ट्रान्सपोर्ट, हे दोन गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशनचं काम प्रामुख्यानं ब्लड करतं. ब्लडमधल्या RBCs आणि RBCsमधले हिमोग्लोबिन नावाचं जे प्रोटीन आहे ते प्रामुख्यानं करत असतं. पुढलं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधले जे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत, ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स, तर फॅट्स, यांना हे जे न्यूट्रिएंट्स आहेत, सोल्युबल न्यूट्रिएंट्स जे आहेत, यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं कामसुद्धा ब्लड करतं. पहा, सिम्पल न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स आर टेकन अप बाय ब्लड फ्रॉम वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड ट्रान्सपोर्ट अप टू ईच सेल इन द बॉडी. तर आपल्या शरीरामध्ये जे एलिमेंटरी कॅनल आहेत, जे आपली अन्ननलिका आपण म्हणतो, जे आपण जेव्हा अन्न घेतो आणि अन्न घेतल्यानंतर ते पोटामध्ये जातं, पोटामधून तिथं डायजेशन होतं आणि नंतर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं. तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा अन्न हे डायजेस्ट होतं तर ते जे अन्न आहेत ते ग्लुकोज, अमिनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड्समध्ये ते तयार होतं. तर त्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ज्या सिलाय असतात, म्हणजे हा एक असा एक भाग आहे आपल्या शरीरामधला, हा जो भाग आहे एलिमेंटरी कॅनलमध्ये असतो. हे एलिमेंटरी कॅनलमध्ये तयार झालेले ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स हे जे सोल्युबल मटेरियल आहेत, सोल्युबल न्यूट्रिएंट्स आहेत, यांना ॲब्सॉर्ब करण्याचं काम ब्लड करतं. रक्त आपल्या व्हेसल्समध्ये त्यांना ओढून घेतं आणि त्यानंतर ते इट विल ट्रान्सपोर्ट अप टू ईच सेल ऑफ द बॉडी. मग शरीराच्या सेलच्या प्रत्येक सेलपर्यंत ते पोचवण्याचं काम, ते न्यूट्रिएंट्स पोचवण्याचं काम ब्लड करतं. हे दुसरं फंक्शन. तिसरं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल. तर सेलमध्ये नायट्रोजिनस वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, क्रिएटिन आर रिलीज्ड बाय टिश्यू into the blood which carries those to kidney for excretion. काय होतं की जे प्रत्येक सेलमध्ये तयार झालेलं जे वेस्ट मटेरियल आहे त्या वेस्ट मटेरियलला सेलपासून किडनीपर्यंत पोचवण्याचं काम हे ब्लड करत असतं आणि ते ब्लड मग प्युअर बनतं. किडनीमधून फिल्टर झालं की त्या किडनीमधून फिल्टर जे होतं, तर जे फिल्ट्रेट येतं, जे बाहेर आलेला जो भाग आहे, जे आपल्याला लघवीच्या माध्यमातून आपण शरीराच्या बाहेर टाकतो, तर त्यामध्ये नायट्रोजिनस सबस्टन्स असतात, युरिया असतो, क्रिएटिन असतं, जे विषारी पदार्थ आहेत, जे ते जर शरीरामध्ये जास्त वेळ असले तर त्यामुळं आपल्या शरीरावरती त्याचा चुकीचा परिणाम होतो. तर ते किडनीमधून फिल्टर होतं हे ब्लड आणि शरीराच्या बाहेर नंतर हे सगळं मटेरियल जे आहे ते बाहेर टाकलं जातं. तर सेलमधून किडनीपर्यंत हे मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम, वेस्ट मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ब्लड करतं. त्यानंतर आहे प्रोटेक्शन. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. आपल्या शरीरामध्ये जे WBCs आहेत तर ते प्रामुख्यानं सोल्जरचं काम करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करण्याचं काम करतात. जे वेगवेगळे व्हायरस आहेत त्यांच्या विरुद्ध अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये तयार केल्या जातात ब्लडमध्ये. पाचवं जे फंक्शन आहे ते आहेत की ट्रान्सपोर्ट ऑफ द एन्झाईम्स अँड हार्मोन्स. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स हे तयार होतात. ते एन्झाईम्स तयार झाल्यानंतर जिथे ते पोचवायचे आहेत तिथे पोचवण्याचं काम हे ब्लड करतं. ब्लड ट्रान्सपोर्ट्स द एन्झाईम्स अँड हार्मोन्स फ्रॉम साईट ऑफ देअर प्रोडक्शन
टू द साईट ऑफ देअर ॲक्शन, म्हणजे ज्या ठिकाणी प्रोडक्शन होतं त्या एन्झाईम्सचं तिथून तर जिथे त्याचं काम आहे तिथपर्यंत पोचवण्याचं काम ब्लड करतं. थर्मोरेग्युलेशन म्हणजे बॉडीचं टेम्परेचर हे मेंटेन करण्याचं कामसुद्धा ब्लड करतं. लक्षात घ्या, बॉडी टेम्परेचर इज मेंटेन कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस. आपल्या बॉडीचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98 डिग्री फॅरेनहाइट, बरोबर आहे. तर हे कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवण्याचं काम प्रामुख्यानं ब्लड करतं बाय व्हेसोडायलेशन अँड बाय व्हेसो कन्स्ट्रिक्शन. आणि त्यामध्ये ज्या व्हेसल्स आहेत, ब्लडच्या ज्या व्हेसल्स आहेत त्या डायलेट होतात. जेव्हा टेम्परेचर कमी असतं त्यावेळेस त्या डायलेट होतात, ज्यावेळेस टेम्परेचर खूप वाढलेलं असतं तेव्हा त्या कॉन्स्ट्रिक्ट होतात. म्हणजे त्यामुळं ब्लड प्रेशर हे मेंटेन राहतं. हे कामसुद्धा ब्लड करतं, लक्षात घ्या. त्यानंतरचं फंक्शन आहे मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक NaK इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये बरेचसे इनऑर्गॅनिक एलिमेंट्सची आवश्यकता असते, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम. तर त्यांचं बरोबर बॅलन्स ठेवण्याचं काम, शरीराच्या प्रत्येक भागामध्ये हे मिनरल्सचं बॅलन्स ठेवण्याचं काम ब्लड करतं. त्यानंतरचं जे फंक्शन आहे, इफ ब्लिडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी, जर इंजुरी जर झाली आणि ब्लिडिंग झालं म्हणजे रक्त जर बाहेर आलं तर प्लेटलेट्स अँड द प्रोटीन कॉल्ड फिब्रिनोजेन आहेत, त्याचप्रमाणे प्रोथ्रोम्बिन आहेत ऑफ द ब्लड फॉर्म द क्लॉट अँड सील द इंजुरी. आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस ब्लिडिंग होतं काही इंजुरी झाल्यामुळं त्यावेळेस ती इंजुरी सील करण्याचं काम, ती इंजुरी बंद करण्याचं काम आणि पुढे आता अतिरिक्त रक्त वाहू नये यासाठी ब्लड हे क्लॉटिंग व्हायला लागतं. म्हणजे तिथे ज्याला आपण खट्ट्या पकडणे असं म्हणतो, ब्लडचं क्लॉटिंग होतं, खट्टी पकडते, बरोबर आहे. आणि हे कामसुद्धा ब्लड करतं, कारण ब्लडमध्ये आपल्याला माहिती आहे प्लेटलेट्स असतात आणि ब्लडमध्ये फिब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन नावाचे प्लाझ्मामध्ये काय असतात, प्रोटीन पण असतात, जे ब्लड क्लॉटिंग प्रोसेसमध्ये आपला रोल प्ले करत असतात. अशा पद्धतीनं आपण ब्लडचं फंक्शनसुद्धा पाहिलं. यानंतर पाहू आपण ह्युमन ब्लड ग्रुप्स. माणसामध्ये प्रामुख्यानं 4 प्रकारचे ब्लड ग्रुप्स आहेत. ओ यासाठी म्हटलं जातं, ॲक्च्युली तो 0 ब्लड ग्रुप आहे. दुसरा आहे A ब्लड ग्रुप, तिसरा आहे B ब्लड ग्रुप आणि चौथा आहे AB हा ब्लड ग्रुप. असे 4 ब्लड ग्रुप आहेत. आणि प्रत्येक ब्लड ग्रुपला RH सुद्धा आहेत, RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह. म्हणजे जर समजा O ब्लड ग्रुप जर घेतला तर ORH पॉझिटिव्ह, ORH निगेटिव्ह. A ब्लड ग्रुप घेतला तर ARH पॉझिटिव्ह, ARH निगेटिव्ह. B घेतला तर BRH पॉझिटिव्ह, BRH निगेटिव्ह. अगदी तसंच ABच्या बाबतीत. म्हणजे एकूण ब्लड ग्रुप 4 जरी असले तरी त्याचे RH नुसार 4चे 8 असे 8 प्रकारचं प्रामुख्यानं ब्लड असतं. पहा काय म्हटलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज डिफरंट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म. अँटीजेन कोणता आहे, जर ब्लडमध्ये कुठलाच अँटीजेन नसेल तर तो O ब्लड ग्रुप. अँटीजेन जर A असेल तर A ब्लड ग्रुप. अँटीजेन जर B असेल तर B ब्लड ग्रुप. अँटीजेन A आणि B दोन्ही असेल ब्लडमध्ये तर ब्लड ग्रुप AB असं मानलं जातं. ठीक आहे. डिफरंट ब्लड ग्रुप्स आर फॉर्म. देअर आर 4 मेन ग्रुप्स ऑफ ह्युमन ब्लड ॲज A, B, AB अँड O. Besides, there are 2 types of RH as RH negative and RH positive of each of those 4 blood groups. Thus, in all, 8 blood groups are formed. Example, ARH positive, ARH negative. ब्लड डोनेशन, रक्ताचं दान, हे तुम्हाला माहीत आहे की याची प्रचंड आवश्यकताही असते आणि ती एक समाजाची गरजसुद्धा आहे. कारण कुठल्याही कारखान्यामध्ये, कुठल्याही फॅक्टरीमध्ये ब्लड तयार होत नाहीत. ठीक आहे. ते जर एखाद्या माणसाला ब्लडची गरज पडली तर ते दुसऱ्या व्यक्तीचंच त्याला ब्लड द्यावं लागतं. ते काही कुठल्या कारखान्यामध्ये मिळत नाही. म्हणून ब्लड डोनेशनचं अतिशय जास्त महत्त्व आहे.
कारण त्यामुळं लोकांचे जीवसुद्धा वाचतात. ठीक आहे. त्यामुळं ब्लड हे आपण असं म्हणू की ब्लड डोनेशन हे बेस्ट डोनेशन किंवा ग्रेट डोनेशन आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो. इफ अ पर्सन मीट्स अन ॲक्सिडेंट, ब्लिडिंग ऑकर्स थ्रू वाउंड्स, मेनी टाइम्स द ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी ड्युरिंग द सर्जिकल ऑपरेशन. जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो, ॲक्सिडेंटमध्ये जर ब्लिडिंग झालं, जखमेवरती मोठ्या प्रमाणावर जर ब्लिडिंग झालं तर त्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता असते. आणि त्याच्यात मग सर्जिकल ऑपरेशनमध्ये ब्लड ट्रान्सफ्यूज करण्याचं म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, तर त्याला बाहेरून रक्त पुरवठा करण्याचं काम त्या ऑपरेशनमध्ये असतं. तर ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड इन केस ऑफ द पेशंट्स ऑफ ॲनिमिया, थॅलेसिमिया अँड कॅन्सर. जर पेशंट असेल समजा ॲनिमियाचा, थॅलेसिमियाचा आणि कॅन्सरचा, तर यामध्ये सुद्धा ब्लडची आवश्यकता असते. ॲनिमिया म्हणजे काय, तर जर रक्तामध्ये RBCचं प्रमाण कमी असेल तर त्याला ॲनिमिया म्हटलं जातं. थॅलेसिमिया म्हणजे काय, तर जर रक्तामध्ये RBCs आणि हिमोग्लोबिनचं जर प्रमाण कमी असेल, जे ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतात, तर त्याला थॅलेसिमिया म्हटलं जातं. आणि कॅन्सर आपल्याला माहीतच आहे, ज्याला आपण कर्करोग म्हणतो, ब्लड कॅन्सर वगैरे जर असला तर अशा व्यक्तीला ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते. ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट टू कंपेन्सेट द ब्लड स्टोरेज इन बॉडी. दिस इज कॉल्ड द ब्लड ट्रान्सफ्युजन. पुढं म्हटलेलं आहे की फ्रॉम व्हेअर द ब्लड इज सप्लाइड फॉर द ब्लड ट्रान्सफ्युजन. मग आता अचानक हे ब्लड मिळत नसतं, बरोबर आहेत की नाही, तर अशांसाठी ब्लड बँक्स असतात. ह्या ब्लड बँक्स जे लोक रक्तदान करतात त्यांचं ब्लड हे काही दिवसांपर्यंत स्टोरेज ठेवतात, साठवून ठेवतात. आणि अशी जर अचानक काही घटना घडली तर अशा ठिकाणी ब्लड हे सप्लाय करण्याचं काम करत असतात. ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक्स बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम हेल्दी पर्सन अँड सप्लाय टू नीडफुल पर्सन. म्हणजे निरोगी व्यक्तीचं ब्लड हे जमा करून ठेवलं जातं ब्लड बँकमध्ये आणि नीडफुल पर्सनला ते पुरवलं जातं. इफ द कलेक्टेड ब्लड इज नॉट टू बी यूज्ड इमिजिएटली, जर ते ब्लड समजा इमिजिएटली यूज झालं नाही तर इट कॅन बी स्टोअर्ड फॉर सम डेज इन रेफ्रिजरेटर. तर मग ते रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा स्टोअर केलं जातं. ब्लड डोनर, रक्तदाता कोणाला म्हटलं जातं, पर्सन हू डोनेट्स द ब्लड इज रेफर्ड ॲज ब्लड डोनर. जो रक्ताचं दान करतो त्याला ब्लड डोनर म्हटलं जातं, रक्तदाता म्हटलं जातं. ब्लड रिसिपियंट, पर्सन हू रिसीव द ब्लड इज रेफर्ड ॲज रेसिपियंट. आणि जो ब्लड घेतो, जो ब्लड देतो, जो रक्त देतो त्याला ब्लड डोनर म्हटलं जातं. जो रक्त घेतो, रिसीव करतो त्याला ब्लड रिसिव्हर म्हटलं जातं किंवा ब्लड रिसिपियंट म्हटलं जातं. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप O कॅन डोनेट द ब्लड टू पर्सन हॅव्हिंग एनी अदर ब्लड ग्रुप, व्हेअरॅज द पर्सन विथ AB ब्लड ग्रुप कॅन रिसीव द ब्लड फ्रॉम द पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप. म्हणजे O ब्लड ग्रुप असणारा व्यक्ती कोणालाही ब्लड देऊ शकतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर म्हटलं जातं. O ब्लड ग्रुप ज्याचा असतो त्याला, कारण त्याच्या ब्लडमध्ये अँटीजेन नसतोच, म्हणून त्या ब्लड ग्रुपला 0 ब्लड ग्रुपसुद्धा म्हटलं जातं. आणि 0 हे O या आकारामध्ये लिहिलं जातं. आणि त्यामुळं O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीनं कोणालाही आपलं ब्लड दिलं तरी ब्लड क्लॉटिंग होत नाहीत, रक्ताच्या गुठळ्या ज्या आहेत त्या तयार होत नाही. आणि AB ब्लड ग्रुप असणारा व्यक्ती हा युनिव्हर्सल रिसिपियंट मानलं जातं, कारण त्याला कोणतंही ब्लड ग्रुपचं रक्त चालतं. त्याला O वाल्याचं तर चालतंच, त्याला A वाल्याचंही चालतं, B ब्लड ग्रुप असणाऱ्याचंही रक्त चालतं, कारण त्याच्या त्या ब्लडमध्ये A आणि B दोन्ही प्रकारचे अँटीजेन असतात. हेन्स द पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप O इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर अँड द पर्सन विथ ब्लड ग्रुप AB इज कॉल्ड युनिव्हर्सल रिसिपियंट. पुढे पहा काय म्हटलेलं आहे.
ब्लड ग्रुप आर हेरिडिटरी अँड डिपेंड अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट्स. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप हे काय असेल, किंवा आपलं ब्लड ग्रुप ए असेल, बी असेल, किंवा ए बी असेल, किंवा ओ असेल, हे कशावरून ठरतं, तर ते इनहेरिटेड प्रॉपर्टी आहेत ही. म्हणजे जसे आईवडिलाचे गुण मुलामध्ये उतरत असतात, तसंच रक्तगट कोणता आहे, तर रक्तगट जर मुलाचा हा त्याच्या आईच्या आणि वडिलाच्या रक्तगटावरून ठरत असतो. ठीक आहे, म्हणून म्हणजे ते एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होणारे हे कॅरेक्टर आहेत. आपल्याला माहीत आहेत की जे जीनच्या माध्यमातून होतं, हा जीन क्रोमोझोमवर असतो, आणि हे क्रोमोझोम कशामध्ये असतात, तर हे असतात सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतात. आपण पाहिलेले आहेत क्रोमॅटिन फायबर वगैरे. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. एखाद्या व्यक्तीला ब्लडचं ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त कधी दिलं जातं, तर सुरुवातीला त्या ब्लडचं मॅचिंग केलं जातं. म्हणजे ते बरोबर चेक केलं जातं की ज्याचं ब्लड आहे त्याचं ब्लड ग्रुप काय आहेत, आणि ज्याला ब्लड पाहिजे आहेत त्याचा ब्लड ग्रुप काय, तो बरोबर मॅच केला जातो. इफ इट इज डन विदाऊट मॅचिंग, जर हे मॅचिंगच्या शिवाय जर केलं, म्हणजे ब्लड ग्रुप बरोबर जुळवला गेला नाही, तर इट मे प्रूव्ह फेटल फॉर द पेशंट. तर त्यामुळं पेशंटचा जीवसुद्धा जातो, कारण ब्लडच्या त्यावेळेस क्लॉटिंग व्हायला सुरुवात होते. असं जर मिसमॅचिंग झालं तर पर्सन हू डोनेट्स द ब्लड मे बी रिसिपियंट इन फ्युचर. ब्लड डोनेशन विदाऊट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. कुठल्याही अपेक्षा न ठेवता ब्लड डोनेट करणं हे अतिशय आवश्यक आहेत समाजासाठी, हे लाईफ सेव्हिंग असतं. ब्लड इज रिक्वायर्ड टू व्हेरियस सिच्युएशन लाईक ॲक्सिडंट्स, ब्लिडिंग, पार्टुरेशन म्हणजे ज्याला आपण म्हणू की ज्या स्त्रिया असतात ज्यांच्या पोटामध्ये मूल असतं, बाळ असतं, तर अशा वेळेससुद्धा बऱ्याच मातांना ब्लडची गरज असते. ठीक आहे, सर्जिकल ऑपरेशन्स या बऱ्याच वेळी ब्लडचं डोनेशन होतं. ब्लड डोनेटेड बाय हेल्दी पर्सन इज यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन. हेन्स द ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन. म्हणून ब्लडला हे बेस्ट डोनेशन, जे सर्व प्रकारचे जे दान आहेत त्यामध्ये ब्लड डोनेशन हे सर्वश्रेष्ठ दान असं मानलं जातं. तुम्हाला म्हटलेलं आहे तिथे की व्हिजिट द ब्लड बँक इन युअर एरिया अँड कलेक्ट द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ब्लड डोनेशन. तुम्ही ब्लड बँकला भेट देऊन खूप जास्त माहिती, अधिक जास्त माहिती मिळवू शकता. ब्लड प्रेशर, यानंतरचा कन्सेप्ट पाहू आपण. ब्लड प्रेशर, ज्याला रक्तदाब म्हटलं जातं. तर आपण हार्ट हा भाग शिकलेला आहोत या प्रकरणामध्ये. जो दुसरा व्हिडिओ आपण अभ्यासला आहे, ज्यामध्ये आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम अभ्यासली. त्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड हे रक्त, आपलं हार्ट जे आहेत हे पंपिंग करण्याचं काम करतं, आणि ब्लड हे ट्रान्सफर करतात वेगवेगळ्या व्हेसलमधून, आर्टेरीजमधून. तर त्याच्याशी संबंधित हा भाग आहे. ब्लड इज कंटिन्युअसली kept flowing through the blood vessels to contraction and relaxation of the heart. हार्ट जे कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणं आणि रिलॅक्स होणं, शिथिल होणं, असं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ब्लडचं हे कंटिन्युअस सुरू राहतं. नॉर्मल मॅनचं जर आपण पाहिलं तर 72 वेळेस हे हार्टबीट्स होत असतात, बरोबर आहेत की नाही. तर हे कंटिन्युअस ब्लडचं काम राहत असल्यामुळंच ब्लड हे आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेट होतं. जर ब्लडचं पंपिंग होण्याचं काम जर थांबलं तर ब्लड हे शरीरामध्ये सर्क्युलेट होणार नाही, आणि ब्लड जर सर्क्युलेट झालं नाही तर बरेच प्रॉब्लेम्स हे शरीरामध्ये निर्माण होतात, आणि मग काही वेळातच त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होतो. कारण जे आपण फंक्शन पाहिलेले आहेत ब्लडचे, ते फंक्शनच होणार नाही. ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टेरीज. आपल्याला माहीत आहेत की ब्लड हे आर्टेरीजमधून हार्टकडून
बॉडी पार्टमधल्या सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आर्टेरीज करत असतात आणि आर्टेरीजच्या वॉल ह्या स्ट्रॉंग असतात, हे आपण आधीच पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे श्रिंक होतं, आकुंचन पावतं, अगदी त्यावेळी त्या हार्टमधलं जे रक्त आहेत ते फोर्सफुली आर्टेरीजवरती आदळतं, आर्टेरीजच्या वॉलवरती आदळतं आणि त्या आदळण्यालाच ब्लड प्रेशर म्हटलं जातं. ज्यावेळेस ब्लडचं आपलं हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेचं प्रेशर जे असतं त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हटलं जातं आणि ज्यावेळेस हार्ट हे रिलॅक्स होतं त्यावेळी जे आर्टेरीवरती प्रेशर येतं त्याला डायस्टोलिक प्रेशर म्हटलं जातं. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टॉलिक प्रेशर and that one recorded during the relaxation is called as diastolic pressure. Blood pressure of the healthy person is about 120-80 millimeter to 139 to 89 millimeter of Hg. mmHg हे युनिट आहे ब्लड प्रेशर मोजण्याचं. सिस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहेत म्हणजे जेव्हा हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा ब्लड आर्टेरीजवर गेल्यानंतरचं जे प्रेशर आर्टेरीच्या वॉलवरती येतं ते जास्त असतं, ते असतं 120 mmHg हेल्दी पर्सनमध्ये. आणि जेव्हा हार्ट हे रिलॅक्स होतं तेव्हा प्रेशर हे अर्थातच कमी असतं, ते असतं प्रेशर 80 mmHg. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं डायस्टोलिक ब्लड प्रेशर. तर सिस्टोलिक 120 आणि डायस्टोलिक 80 हे नॉर्मल पर्सनमध्ये असतं. त्याचप्रमाणे ते थोडं कमी जास्त 139 to 89 झालं तरी ते नॉर्मलच मानलं जातं. आणि हे ब्लड प्रेशर ज्या इक्विपमेंटनं मोजलं जातं त्याचं नाव आहे स्पिग्मोमॅनोमीटर. इट इज मेजर विथ द हेल्प ऑफ स्पिग्मोमॅनोमीटर. शब्द पहा काय आहेत. आणि स्पिग्मोमॅनोमीटरचे हे आकृती आहेत म्हणजे आपण असं म्हणू की हे चित्र आहेत की तुम्ही दवाखान्यामध्ये प्रत्येक डॉक्टरकडे हे असतंच स्पिग्मोमॅनोमीटर. इथे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स ब्लडच्या संदर्भातले किंवा ब्लड डोनेशनच्या संदर्भातले दिलेले आहेत. ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये रक्ताची निर्मिती हे सातत्यानं चालू राहते, लक्षात घ्या. आणि कुठं चालू राहते तर हे चालू राहते हाडामधल्या रेड बोन मॅरोमध्ये जे RBC WBC तयार करतात तिथे ब्लडचं प्रोडक्शन सातत्यानं चालू राहतं. अबाउट 350 दुसरं फॅक्ट पहा काय. अबाउट 350 milliliter of blood is collected from a person during the donation and our body restore the fluid part of it within 24 hours. पहा हे किती कमालची गोष्ट आहे की शरीरामध्ये म्हणजे एक जो ब्लड डोनर जो आहे हा एका वेळी 350 ml एवढं ब्लड त्याचं काढलं जातं. तो एवढं ब्लड आपलं डोनेट करत असतो, बरोबर आहे. आणि 350 ml जर ब्लड शरीरामधलं काढलं गेलं तर मग तेवढं जे ब्लड आहे त्या ब्लडचा जो फ्लुइड पार्ट आहे म्हणजे प्लाझ्माचा पार्ट आहे हा 24 तासामध्ये तयार पण होऊन जातो आपल्या शरीरामध्ये. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये 6 लिटर जर ब्लड आहे टोटल, लक्षात घ्या आपल्या शरीराच्या 1/10 पार्ट हे ब्लडचं वजन असतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन जर 10 किलो असेल तर एखाद्या व्यक्तीचं वजन जर 60 किलो असेल तर 1/10 पार्ट म्हणजे 6 लिटर एवढं रक्त त्याच्या शरीरामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 6 लिटर जर रक्त आपल्या शरीरामध्ये असतं तर त्यामधलं ब्लड डोनेट केल्यानंतर 350 ml रक्त तर कमी झालं, 350 मिलीलिटर. ठीक आहे. तर त्याचं जेवढं 350 ml रक्त दिल्यानंतर डोनेट केल्यानंतर 24 तासामध्येच प्लाझ्माचा जो पार्ट आहे फ्लुइड पार्ट जो आहे तो तयार पण होऊन जातो आपल्या शरीरामध्ये. प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमेन कॅन नॉट डोनेट द ब्लड. लक्षात घ्या ज्या प्रेग्नंट वुमेन असतात, ब्रेस्ट फिडिंग वुमेन ज्या असतात म्हणजे पोटामध्ये बाळ असणारे
असणाऱ्या स्त्रिया आणि मुलांना, लहान मुलांना दूध पाजणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत ह्या ब्लड डोनेट करू शकत नाहीत. पुढं म्हटलेलं आहे की देअर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. लक्षात घ्या, ब्लड डोनेट केल्यामुळं कुठलाही त्रास होत नाही, उलट ते चांगलं असतं शरीरासाठी, कारण नवीन पद्धतीचं ब्लड हे शरीरामध्ये अधिक जोमानं हे तयार होत असतं. 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्व ॲज नॅशनल व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन डे. 1 ऑक्टोबर हा दिवस ब्लड डोनेशन डे म्हणून हा साजरा केला जातो. हेल्दी पर्सन ऑफ द एज मोर दॅन 18 years कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 years अ इयर. 3 to 4 times अ इयर. म्हणजे काय म्हटलेलं आहे की 18 पेक्षा जास्त वय असणारे व्यक्ती, ज्याचं वय 18 पेक्षा जास्त आहेत, असा व्यक्ती एका वर्षामध्ये 3 ते 4 वेळा ब्लड डोनेट करू शकतो. म्हणजे 3 महिन्यातून एकदा ब्लड डोनेट करता येऊ शकतं. हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर दॅन नॉर्मल इज रेफर्ड ॲज हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन. हाय ब्लड प्रेशरलाच हायपरटेन्शन म्हटलं जातं. आपल्याला माहीत आहे की ब्लड प्रेशर हे किती असायला पाहिजे नॉर्मल पर्सनमध्ये? 120 to 80, म्हणजे 120/80 सिस्टॉलिक असायला पाहिजे, 120 डायस्टोलिक असायला पाहिजे 80 mmHg. मात्र हायपरटेन्शनमध्ये हे सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक दोन्ही प्रकारचं प्रेशर वाढतं आणि त्याचा आर्टेरीजवरती आणि ब्लडवरती विपरीत परिणाम होत असतो आणि म्हणून हायपरटेन्शन हे चांगलं नसतं, अननेसेसरी. आणि हे का तयार होतं पहा, हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर काय येतं? इन आर्टेरीज ऑफ द पर्सन विथ हायपरटेन्शन अननेसेसरी टेन्शन डेव्हलप्स. अनावश्यक टेन्शन आर्टेरीजवरती येतं. हार्ट नीड्स टू परफॉर्म द मोर फंक्शन, हार्ट नीड्स टू परफॉर्म द मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन इन केस ऑफ द हायपरटेन्शन. हायपरटेन्शनमध्ये ब्लड हार्ट जे आहेत हे अतिशय वेगानं काम करतं, लक्षात घ्या. हार्टबीट पण वाढून जातात आणि अशा मोठ्या प्रमाणावर जर हार्टबीट वाढत गेले आणि ब्लडवरती जर याचा ताण आला तर हे सुद्धा डेंजरस असतं. सिस्टॉलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर्स, बोथ सिस्टॉलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर आर हाय इन हायपरटेन्शन. आता इथे या चार्टवरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. पहा, नॉर्मल ब्लड प्रेशर किती असायला पाहिजे? सिस्टॉलिक असायला पाहिजे 90 ते 119 आणि डायस्टोलिक असायला पाहिजे 60 to 79. ठीक आहे, हे नॉर्मल ब्लड प्रेशर आहेत. प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे अगदी कमी प्रमाणातलं हायपरटेन्शन जे सहन होतं व्यक्तीला, ज्याचा काही फारसा त्रास होत नाही. 120 to 139 mmHg असायला पाहिजे सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक असायला पाहिजे 80 to 89 mmHg. त्यानंतर आहेत इकडे जे दिलेले आहेत ना, हे पहा इथे ज्या ठिकाणी MIN झालेलं आहे, मिनिट, हे चुकलेलं आहे, MM जागी इथे MIN झालेलं आहे. त्यानंतर आहेत हायपरटेन्शन स्टेज 1. हे डेंजरस असते, लक्षात घ्या. ज्यावेळेस ब्लड प्रेशर, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे 140 ते 159 mm पर्यंत जातं आणि डायस्टोलिकसुद्धा 90 ते 99 जातं, तर ही स्टेज 1 आहेत. आणि हायपरटेन्शन स्टेज 2 हे याहीपेक्षा जास्त असतं. 160 पेक्षा जर सिस्टॉलिक आणि 100 पेक्षा जर डायस्टोलिक ब्लड प्रेशर वाढलं तर हे जास्त डेंजरस असतं. इथे पहा काय म्हटलं आहे, ABO ब्लड ग्रुप वेअर डिस्कवर्ड बाय कार्ल लँडस्टेनर. कार्ल लँडस्टेनर या सायंटिस्टने 1900 म्हणजे 1900 ABO हे 3 ब्लड ग्रुप सुरुवातीला शोधले. ही वॉन द नोबल प्राइज ऑफ द 1930 फॉर हिज डिस्कवरी. त्याच्या ह्या कामाचा सन्मान नोबल प्राइज देऊन त्याचा करण्यात आला, ज्यांनी 3 ब्लड ग्रुप शोधले. ब्लड ग्रुप AB वॉज ऑल्सो डिस्कवर्ड बाय डिकॅस्टिलो अँड स्टर्ली इन 1902. 1902 हा 4था ब्लड ग्रुपसुद्धा शोधला गेला.
हिमॅटोलॉजी म्हणजे काय, तर ब्रांच ऑफ द मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ द ब्लड, हिमॅटोपोएटिक ऑर्गन्स अँड ब्लड डिसीजेस इज कॉल्ड ॲज हिमॅटोलॉजी. म्हणजे मेडिकल सायन्सचे एक अशी शाखा की ज्या शाखेमध्ये, अशी ब्रांच की ज्या ब्रांचमध्ये ब्लडचा अभ्यास केला जातो, ब्लड तयार करणारे जे ऑर्गन्स आहेत याचा अभ्यास केला जातो, आणि ब्लडचे जे डिसीजेस आहेत याचा अभ्यास केला जातो. अशा ब्रांचला हिमॅटोलॉजी म्हटलं जातं. रिसर्च ऑफ द डायग्नोसिस अँड रेमेडीज ऑफ द ब्लड डिसीजेस इज ऑल्सो परफॉर्म इन द ब्रांच. आणि मग यामध्ये ब्लड डिसीजचा सुद्धा अभ्यास केला जातो. ब्लडवर कुठल्या ह्या डिसीजवरती कुठले डायग्नोसिस डायग्नोसिस कसं केलं पाहिजे, रेमेडीज काय आहेत, त्यावरचे उपचार काय आहेत, याचा सुद्धा अभ्यास या हिमॅटोलॉजी या ब्रांचमध्ये केला जातो. पुढे म्हटलेले आहेत की विजिट द क्लिनिक नियर बाय युअर प्लेस अँड कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द मेजरमेंट ऑफ द BP, ब्लड प्रेशर ॲपॅरेटस जे आहेत ना, BP ॲपॅरेटस ज्याला आपण स्पिग्मोमॅनोमीटर म्हणतो, तर हे तुम्ही पाहू शकता कुठल्याही दवाखान्यामध्ये जाऊन, आणि त्याचा अभ्यास करू शकता, स्वतःचं ब्लड प्रेशरसुद्धा मोजू शकता. या पद्धतीने आपण ब्लड संदर्भातला संपूर्ण भाग या ठिकाणी पाहिला, आणि हे प्रकरणसुद्धा आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. या प्रकरणावरचा जो एक्झरसाईज आहे हा अतिशय सोपा आहे. व्यवस्थित प्रकरणाचा अभ्यास करा आणि संपूर्ण एक्झरसाईज तुम्ही सहज सोडवू शकता. ठीक आहे, काही अडचण असली तर मला विचारा.